माय चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे। बाहेर मस्त असा पाऊस पडतोय। आशू गेली आहे कॉलेजला, आहो पण निघाले आहेत आता कामावर। आणि आपलं हे सोफ्याचं अजून लावायचं राहिलेलं आहे। आता थोड्या वेळामध्ये मी म्हणजे सगळं आवरते बाकीची कामं आणि मग हे लावून घेते। तुम्हाला मी बाहेर पाऊस दाखवते। एवढा पाऊस चालू आहे ना प्रमाणाच्या बाहेर। आजचं तर लग्नाची तर काय अवस्था होणार आहे देव जाणे। हा बघा, हा असा पाऊस चालू आहे। हे आपलं वरचं टेरेसवरचं पाणी येतं आहे तर ते पाणी तिथे पडते। आणि हा बघा पाऊस आता तरी थोडासा कमी झाला आहे। सगळी चिकचिक झाले। समोर तुम्ही ते हे जे दिसत आहे ना, तर हे आपल्या आशाताई पांबरे त्यांचं घर आहे। आणि सगळी उंबरं दारात पडलेत। सगळा सडा झाला आहे उंबरांचा, पण खूप घाण झालं आहे। म्हणजे असं खूप विचित्र झालं आहे सगळं। आणि पावसाळ्याच्या दिवसामध्ये तर म्हणजे असं खूपच हे वाटतं। आणि असा हा पाऊस चालू आहे। मे महिन्यामध्ये असं लोकांनी छत्री घेऊन चालणं आणि असं पावसामुळे घरात बसणं किती ना, म्हणजे असं वेगळंच। तो सुट्टीला येतात उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये गावाला मस्त फिरण्यासाठी। मस्त आपला जो पूर्ण सुट्टीचा महिना असतो तर तो पूर्ण एन्जॉय करण्यासाठी। पण यावर्षी नाही एन्जॉय नाही काय। आणि पूर्ण लग्न सीझन आहे तो पावसाळ्यातच चालू आहे। म्हणजे उन्हातल्या पावसाळ्यात चालू आहे। अशी तऱ्हा झालेली आहे। आणि बघा ना, खूप असं सगळं चिकचिक आणि सगळी असं वेगळंच पूर्ण हे होऊन जातं। आणि असं फ्रेशनेस राहत नाही जरासुद्धा। तर असा हा पाऊस तर आता हा चालूच राहणार आहे। तर चला आपली बाकीची कामं आवरून घेते आणि सोफ्याला पण सेट करून घेते। जो आपला हा जो पहिला सोफा आहे तर तो काढून घेते। आता तो काढून घेते आणि त्यानंतर मग जो आपला हा नवीन सोफा आहे तर तो आपल्याला तिकडे ठेवून घ्यायचा आहे। तर आता बाकीची कामं आवरून घेते आणि मग ते करायला घेते आणि त्यानंतर जायचं आहे लग्नाला। मग लग्नालाही त्यानंतर मग जाऊयात मस्तपैकी। आता पावसातलं लग्न बघूयात कशा पद्धतीत होतं ते। मुलांचा सगळा मूड ऑफ होतो कारण काहीच एन्जॉय करायला मिळत नाही, काय नाही। काल हळद उठण्याचा कार्यक्रम होता तर तोसुद्धा त्यांना म्हणजे असं व्यवस्थित करता नाही आला। आणि आज पण आता नवरदेव घोड्यावरून निघतो आणि त्यानंतर मग ते हॉलवर जाणं तर तेही नाही, म्हणजे अजून तर नाहीच आणि शक्यच नाही। आता हा पाऊसच एवढा जोरात येतो तर म्हणजे कसं शक्य आहे ना की नवरदेव घोड्यावरून काढणं। त्याच्यामुळे आता ते पण कॅन्सल होते। आणि मग आता लग्नाच्या वेळेस पण म्हणजे ज्या आपण म्हणतो श्रीवरणाला नवरदेव निघाला तर ते सुद्धा शक्यच नाही। चला आवरूयात कामं। हे बघा, इथे ही गाडी तर आलेली आहे पण आता नवरदेव कसं काढतायत काय माहिती। मिरवणुकीसाठी गाडी आलेली आहे, आत्ताच बघितली आपण गेलेली। आणि बघूयात, बहुतेक पावसातच नवरदेवाला वर छत्री देतील आणि काढतील। आणि हा माझा लाडोबा, माझा वाघोबा, माझा ब्लॅकी ब्लॅकी, ओ गं माझी गुंडू कसं लाडायला येतं बघा। पाऊस आहे त्याच्यामुळे त्याला पण कुठे बाहेर जायला येईना, खेळायला जायला येईना। आणि बघा कसं सगळे चिकचिक 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 झालेलं आहे। चला ओटाई साफ करून घेते। चला घरात लेक्या, चला घरात। अगं बाई लढायला आलंय माझे बाळ। अहो निघाले आहे तिथं कामावर, त्यांच्याकडे गेलं बघा कसं लाडी गोडी लावायला। अहो तयार झालेत आणि आता निघालेत। रेनकोट वगैरे पॅक झालेले आहेत कारण पाऊसच तेवढा आहे त्याच्यामुळे काय आता शूज बरोबर घेऊन जाणार आहेत तर तिथे काढून ठेवलेत। असेल पेट्रोल आहो। अहोंची गाडी काही केलं चालू होय ना, मग शेवटी त्यांनी स्कूटी काढली आणि स्कूटीवर निघाले आहेत आता। तर हा बघा आपला सोफा तात्पुरते त्याचे ज्या कुशन्स आहेत तर ते लावून ठेवलेलं आहे आणि एक साईडला फक्त ठेवलेला आहे। आणि हा आता इकडे घेतलेला आहे, म्हणजे हा तात्पुरता आता ठेवलेला आहे। आता हे काढल्यानंतर मग ठेवायचं व्यवस्थित, तर जागा पण भरपूर शिल्लक राहते कारण ह्याची जी रुंदी आहे ती भरपूर आहे। आणि हे बघा व्यवस्थित वाटतंय। शेवटी पाऊस थोडा कमी झाला आहे तर पावसामध्येच नवरदेव काढलेला आहे घोड्यावरून, तुम्ही ते बघू शकता।
आणि चालू आहे, नवरदेव चाललेला आहे पुढे आणि पाठीमागे भरपूर लोक आहेत. भरपूर लोक म्हणण्यापेक्षा सगळे कुलवरेच आहेत. तर हे बघा नवरदेव गेला आहे आणि हे आहेत सगळे कुलवरे. बाय बाय. तर आता बघा, आता ही नवरदेव आता इथून डायरेक्ट हॉलवर जाईल आणि त्यानंतर मग बाकीच्या विधीला सुरुवात होईल. मंडळी, लग्नासाठी जाण्यासाठी मी तयार झालेली आहे आणि छान अशी साडी नेसलेली आहे. पण बाहेर एवढा पाऊस आहे, तुम्ही म्हणाल सारखीच म्हणते एवढा पाऊस, पण खरंच खूप पाऊस आहे. आणि त्यामुळे मग असं वाटतंय की म्हणजे छान नटून थटून जावं की न जावं. लग्न आहे म्हटल्यावर थोडंसं व्यवस्थित बघा बाहेर किती हवा सुटलेली आहे आणि खूप जोरात असं म्हणजे दरवाजासुद्धा दोन्ही पण कड्या लावलेल्या आहेत तरीसुद्धा आपटून. 1 मिनिट तुम्हाला दाखवते. बघा किती जोराचा वारा सुटला आहे आणि असं वाटतंय म्हणजे आभाळ तर पूर्ण मोकळं झालं आहे, पाऊस पण उघडला आहे, पण सांगू शकत नाही जर जोरात आलाच तर. म्हणून मी सारखीच म्हणते की म्हणजे खूप पाऊस आहे आणि खरंच खूप पाऊस आहे. तर असं लग्नाला तर आता गेलंच पाहिजे. तर चला, तयार तर झाली आहे, आता लगेच निघतेच आहे लग्नासाठी. तर चला बघूयात तिथे कसं काय म्हणजे सिच्युएशन आहे आणि लग्न तिथे कसं काय म्हणजे कुठल्या पद्धतीत पार पडतं आहे ते. चला तर मग आता लगेच मी निघालीच आहे. कसला वारं, साडी कुठे, आपण कुठे, देवा रे देवा. चला चला. आम्ही आलो आहोत आता हॉलवर, पण हॉलवर एका साईडने पूर्ण पाऊस आतमध्ये येतो. मग एक साईड आहे हॉलची, तर त्या साईडला सगळे जे पाहुणे मंडळी आहेत तर ते बसलेले आहेत, वराडी मंडळी. आणि खुर्च्या पण इकडे एक साईडलाच लावलेल्या आहेत. सगळे जेंट्स लोक बाहेर आहेत आणि सगळ्या लेडीजच बसलेल्या आहेत. नवरदेव आलेला आहे इथे फोटो काढण्यासाठी, सूरज, आणि त्यांचं इथे फोटोशूट चालू आहे. आणि आता पाऊस तर बाहेर भरपूर आहे, वारं पण आहे आणि पाऊस पण आहे. तर आता काय करतायत काय माहिती, श्रीवरणाला काढतायत की नाही ते बघूयात. जेवणामध्ये आहे श्रीखंड, मिक्स भाजी, पुलाव, पुरी आणि पापड. लोणचं नाही आलं अजून, लोणचं पण आहे. चला या मंडळी जेवण करायला. लग्नावरून आता घरी आले तर आता इथे बघा आपल्या या पारिजातकाची फांदी एक तुटलेली आहे वाऱ्याने. इतकं जोरात वारं होतं, गावातली बरीचशी झाडं पडलेली आहेत मोठी. आणि अरे 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 नाही आहे आपलं लिंबाचं आहे, ही ह्याची झावळी पडली नारळाची. नारळ त्यांचा आहे पण त्याचा सगळा त्रास आपल्याला असतो, कारण गेल्या वेळेस सुद्धा आपल्या आंब्याची मोठी फांदी तुटली होती. आता व्यवस्थित आहे.
बघा आता सुद्धा बघा किती वारा सुटलेला आहे. आणि हे बघा ते तर पूर्ण पारिजातक जे आहे ते एवढं उंच गेलं, पूर्ण घराच्या पण वर गेलं आपलं. तर ते पण म्हणजे किती वाऱ्याने जोरात हे होतं. आणि खूप वारं आणि पाऊस. आणि आता थोडा पाऊस उघडला आहे. मगाशी मुलांना नाचायचं होतं तर त्यांना नाचायलाही नाही मिळालं, इतका पाऊस होता. आणि वारं त्यातच नवरदेव बाहेर काढला होता श्रीवर्णाला. आणि तसंच मग हे केलं. पण झालं एकदाचं लग्न आणि आम्ही फायनली आता घरी आलो. मंडळी पाऊस आता थांबलेला आहे आणि वातावरणही छान झालेलं आहे. त्याच्यामुळे मग ती लोक बोललीत की म्हणजे वरातही लवकर म्हणजे काढून घ्यायची. तर मी पण आता चेंज केलेलं आहे. आता वरातीसाठी निघाले आहेत. बऱ्याच वर्षानंतर वरात निघाली आहे गावात. कारण आता वरातीची पद्धतच बंद झाली. कारण गावदेव करतात मोठं, त्याच्यामुळे वरात हा प्रकार म्हणजे शक्यतो नसतोच. आणि वरातीचं कसं की म्हणजे पहिलं जुनं ज्यावेळेस वरात निघते तर जे ते प्रत्येकजण आपापल्या घरी नवरा नवरीला बोलवतात आणि म्हणजे चहा पाणी म्हणा किंवा काही सरबत, काही थोडंसं गोडधोड असं द्यायचं दोघं नवरा बायकोनं नवरा नवरीला. आणि मग नवरीची ओटी भरायची अशी एक परंपरा. तर ते आता आपल्याला तरी नाही म्हणजे हे करायचं, पण बघूयात कसं काय होत आहे ते. तर बऱ्याच वर्षानंतर आज ही वरात आपल्याला पाहायला जायचं आहे. तर चला माझ्यासोबत आपण जाऊयात वरात बघायला. चला तर वरातीला सुरुवात झालेली आहे आणि मी इथून खिडकीतूनच आतूनच घेते व्हिडिओ, नंतर जाईनच पुढे. तर आपल्या घराच्या समोरून निघाली आहे वरात. आता इथे तुम्ही पाहू शकता. आणि मुलांनी तर म्हणजे राडाच केलेला आहे, कारण एकतर पाऊस असल्यामुळे त्यांना दिवसभर काहीच म्हणजे एन्जॉय करता आला नाही. आणि एकतर एवढ्या वर्षानंतर म्हणजे बऱ्याच वर्षानंतर जवळजवळ 7-8 वर्षानंतर वरात हा प्रकार म्हणजे काढण्यात आला. आणि कारण वरात कोणी काढतच नाही आजकाल. काय होतं गावदेव करतात त्याच्यामुळे मग वरात कोणी काढतच नाही. आणि वरात अशी छान वाटते नाही का. आणि मस्त असा हा रथसुद्धा आहे इथे तुम्ही बघू शकता. आणि नवरा नवरी आणि फुलवऱ्या बसलेल्या आहेत त्याच्यामध्ये. आणि रथसुद्धा किती छान वाटतो. छान अशी लाईटिंग केलेली आहे त्याला. आणि अशा प्रकारे म्हणजे ही वरात असं भारी एकदम वाटतं. आणि मुलांनी जो दिवसभराचा जो कसूर होता तो पूर्ण सगळा काढलेला आहे इथे. नंतर वर चौकात आल्यानंतर तर चौकात तर काय बोलायलाच नको, चौकात फुल दंगा असतो. आणि इथे तुम्ही बघू शकता मुलंसुद्धा म्हणजे किती जोशात आहेत आणि भरपूर आहेत. इकडे या साईडला पण आहेत आणि पुढच्या साईडला पण आहेत. आणि नंतर मग नवरदेव आणि वरबाप दोघांना इथे घेतलेलं आहे आणि दोघांनाही इथे नाचवलेलं आहे. आणि खूप म्हणजे खूप धमाल केली, मजा येते. असं म्हणजे गावच्या ठिकाणी असं भरपूर आपल्याला काही बघायला मिळतं. शहरात पण असतं पण गावाला आपल्याला भरपूर काही एन्जॉय करायला मिळतं. खरंच खूप छान झाली वरात. आम्ही पण सगळ्यांनी बाजूला उभं राहून याचा आनंद घेतला वरातीचा. आणि मुलींनीसुद्धा थोडंसं उभं राहून त्यांचं चालू होतं, कारण म्हणजे असं मजा वाटते नाचायला याला. आणि त्यात कसं होतं थोडंसं पाऊस असल्यामुळे, नाहीतर मग मुली पण गेल्या असत्या नाचायला. आणि ते सगळ्या लेडीज उभ्या आहेत, पाठीमागच्या साईडला पण आहेत. आणि आम्ही ते एक साईडला उभं राहून छान अशी वरात पाहिली आणि खूप मजा आली. म्हणजे खूप भारी वाटलं. एकतर एवढ्या वर्षानंतर बघायला मिळाल्यामुळे म्हणजे असं भारी एकदम वाटलं. त्यातून पण या दोघी बाजूला उभं राहून चाललं होतं यांचं. तर मस्ती चालू होती आणि बघा किती मस्त एकदम डान्स केला. आत्ताच इथून झाडू मारून गेले आणि झाडू ठेवला आणि नंतर माझं अचानक लक्ष गेलं. तर हे बघा जे आपण तेल मुंग्या म्हणतो की नाही, तर त्या आहेत. आणि पूर्ण या भिंतीवर ह्या जमा झालेल्या आहेत. आणि इकडे पण आहेत या साईडला पण लाईटच्या पूर्ण अवतीभोवती. आता पहिलं पटकन औषध मारून घेते आणि मग सगळ्या ह्या गोळा करते. औषध मारलं की पटापट सगळ्या खाली पडल्यात. हे बघा आता या सगळ्या गुंगल्या पाहिजेत, नाहीतर चावतील खूप. तर आता इतक्यात जेवण झालेलं आहे आणि छान वरातही पाहून आलो आहोत. तर तुम्हीही पाहिलीच आहे वरात आणि खूप सुंदर निघालेली. एकतर एवढ्या वर्षानंतर म्हणजे खूप वर्षानंतर वरात पाहायला मिळाली. आणि त्यात पाऊसही नेमका थांबला होता, त्याच्यामुळे वरात तरी किमान निघाली. कारण लग्नाच्या वेळेस तर एवढा पाऊस आणि एवढं वारं होतं प्रमाणाच्या बाहेर त्याच्यामुळे मग त्यांनी ते तिथलं तर बाकीचं काही त्यांचं म्हणजे त्यांना करताच नाही आले हौसमौज, म्हणून मग वरात होतीच म्हणजे ऑलरेडी. तर ते नेमकं पाऊस थांबला त्याच्यामुळे मग छान म्हणजे झाली. आणि अजूनही चालू आहे, तुम्हाला आवाज येतच असेल. तर
आम्ही आलो, आमचं जेवण वगैरे झालं आणि ते तेल मुंग्या निघाल्या होत्या. जी लाईट असते ना तर त्या लाईटच्या जवळच सगळ्या त्या जमा होतात आणि ती म्हणजे मागची खिडकी थोडी उघडी होती, त्याच्यामधून त्या सगळ्या आतमध्ये आल्या होत्या. मग ते औषध मारलं आणि आता मग त्या तिथेच म्हणजे घुमतील, मरून जातील. तर अशा पद्धतीने आजचं छान असं सूरजचं लग्न आणि म्हणजे आठवणीत राहण्यासारखं आहे. कारण एवढा पाऊस आणि एवढ्या ह्याच्यासुद्धा त्यांनी खूप तयारी केली होती आणि खूप चांगल्या प्रकारे केली होती तयारी. वारं एवढं सुटलेलं की त्यांनी दारात जो मांडव घातला होता तो सुद्धा पडला होता. काहींचे जे म्हणजे आपण गंज रचतो की नाही तर त्याच्यावर पत्रे वगैरे टाकलेले असतात ते उडून गेलेले. काहींच्या दारातली झाडं पडलेली, एवढा जोरात वारं सुटलेलं. आणि लाईटची पण मेन जी तार आहे तर ती पण वाईला म्हणजे आपला वाई वाठार रोड जो आहे तर तिथे पण हे झालेलं आणि तिथे पण मोठी झाडं पडली होती. इतक्या जोरात म्हणजे वादळ होतं आणि त्याच्यामुळे म्हणजे हेच झालं, पण चांगलं लक्षात राहील. तर अजून बघा फटाक्यांचा सुद्धा आवाज येतो आणि अजून डॉल्बीज तर चालूच आहे. आता नवरा नवरीची घरात एंट्री होईल आणि त्यानंतर मग खाणे वगैरे सूनमुख बघणं वगैरे तो कार्यक्रम होईल. तर चला व्हिडिओ मग इथपर्यंतच. आता वेळ झाली आहे आरामाची. तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा. कारण व्हिडिओ खूप जणं बघतात पण आपल्या व्हिडिओला लाईकच येत नाही आहे आणि कमेंट्स पण येत नाही आहेत. तर लाईक आणि कमेंट्स येणं खूप गरजेचं आहे. आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सर्वप्रथम सबस्क्राईब आणि सोबतच असलेले बेल आयकॉन क्लिक करायला विसरायचं नाही आहे. चला तर भेटूयात पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त रहा, आनंदी रहा, हसत रहा, खेळत रहा, खात रहा, फिरत रहा, अशीच मज्जा करत रहा. बाय.